नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्याचा विकास होतोय, मावळ बदलतोय। 20 ऑक्टोबर 2025 रोजी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस। या वाढदिवसाचं औचित्य साधत मावळ तालुक्याची तहसील कार्यालयाची सुसज्ज आणि भव्य दिव्य इमारत, तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेची टोलेजंग इमारत, त्याचबरोबर शिवशंभू स्मारक यांचं काम अंतिम टप्प्यात आहे। आणि या ठिकाणी कामाची पाहणी करण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत। तर आम्ही आमदार साहेबांकडून जाणून घेतोय। तर या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे, उद्घाटन हे जवळ येत आहे, त्यामुळं ठेकेदारांना पूर्ण सूचना देण्यात आलेली। अण्णा, काय सांगाल की तळेगाव दाभाडे नगर परिषद असेल, मावळ तहसील कार्यालय असेल, त्याचबरोबर शिवशंभू स्मारक आहे आणि अनेक विविध विकास कामाची उद्घाटनं या ठिकाणी होणार आहेत, त्याबद्दल काय सांगाल? येणाऱ्या काही दिवसातच मी साधारणतः ऑक्टोबरच्या मंथ एंड किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता जाहीर होऊ शकते। आणि म्हणून आम्ही 15 तारीख ते 25 तारखेच्या मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, नगर विकास विभागाचे मंत्री, गृहमंत्री अशा सर्वांनाच निमंत्रित करून मावळ तालुक्यातील काही कामं पूर्ण झाली त्याचा लोकार्पण आणि भूमिपूजन अशी साधारणतः 500 ते 700 कोटी रुपयाची कामं अंदाजित पानानं या सगळ्याच कामांचा शुभारंभ करण्याचं नियोजित करतोय। नगरपालिकेची इमारतसुद्धा जवळपास 95% काम पूर्ण झाले, 5% काम अजून अपुरं आहे। आतली क्लिनिंग असेल किंवा छोटे मोठे काही डेकोरेटिव्ह काम बाकी आहे, त्याचे काम मोठ्या प्रगतीपथावरती सर्व ठेकेदार आणि अधिकारी काम करत आहेत। तारीख निश्चित झाल्यावरती मी सर्वांनाच मीडिया, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून निमंत्रित करणारच आहे। अण्णा, 5 ऑक्टोबरला तळेगावकर नागरिक तळेगाव दाभाडे चाकण रस्त्यासंदर्भात आंदोलन करणार आहेत। बेमुदत उपोषणाचा त्यांनी इशारा दिलेला आहे। तर आपण लोकप्रतिनिधी आहात आणि हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि या रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे आणि अपघाताची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे, काय सांगा? नाही, नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर संपूर्ण राज्यातच मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होती आहे आणि नॅशनल हायवे असेल, एक्सप्रेस हायवे असतील, पर अटल सेतूवरती सुद्धा जर पाहिलं आपण तर सगळीकडे खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु इतर ठिकाणचं पाहण्यापेक्षा मला असं वाटतं की मी मावळ तालुक्यातलं तळेगाव चाकण रस्ता असेल, मुंबई पुणे हायवे असेल किंवा आपले जिल्हा मार्ग, राज्य मार्ग जे आहेत, ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ठेकेदारांनाही सांगितलेले की काही झालं तरी दिवाळीच्या आतमध्ये हे सगळे खड्डे बुजवले गेले पाहिजे। रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्याचा नाहक त्रास होतोय आणि निष्पापांचा पुढं जीव जाण्याची वाट जर कोणी अधिकारी किंवा ठेकेदार पाहत असतील तर आपण जसं सांगितलं की काही सामाजिक संस्था यामध्ये पुढाकार घेऊन आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये येत आहेत, तर माझंही त्यांना एक समर्थनच असणार आहे। शेवटी आमच्यासारख्याने एक जबाबदारीनं काम करताना कुणावरती आंदोलन करण्याची वेळ येऊन देणं हे सुद्धा मी दुर्दैव समजतो। कारण कुणी जरी असलं तरी कामात कुठं कमी पडायचं नाही किंवा आपल्याला नागरिकांना रस्त्यावरती उतरून आंदोलनाची वेळ येऊन द्यायची नाही हा विचार करून काम करतो आहे। परंतु काही निगरगठ्ठ गेंड्याच्या कातडीचे अधिकारी किंवा ठेकेदार टाळाटाळ करत असतील तर मला असं वाटतं की ज्या मला वाटतं तळेगाव चाकण कृती समिती आहे का? नाही, तळेगाव दाभाडे नागरिक आहे। तळेगाव दाभाडे शहरातले नागरिक असतील किंवा तळेगाव चाकण कृती समिती असेल किंवा अनेक संस्था यामध्ये पुढाकार घेत आहेत। मला असं वाटतं की त्यांनी एक दिवसाचं उपोषण करण्यापेक्षा किंवा आंदोलन करण्यापेक्षा रस्ताच बंद करावा। त्या रस्ता बंद करण्याकरता मी पण त्यांच्या पुढे येऊन थांबतो। रस्ता बंद केल्याशिवाय त्यांनाही जागा येणार नाही। दळणवळण व्यवस्थाच बंद करूया, काय 2 दिवस 8 दिवस बंद राहील ना, आपल्याला काय फरक पडत नाही। जे काही अधिकाऱ्यांना किंवा त्यातल्या ठेकेदारांना जर त्याची गांभीर्यच नसेल
तर मला असं वाटतं की तो रस्ता बंद करण्याचा निर्णय घ्या. मी त्या निर्णयामध्ये मी स्वतः पुढे तुमच्या रस्त्यात राहील. MIDCचा जो 45 मीटरचा रस्ता आहे, हा रस्ता रखडल्यामुळं जे औद्योगिक क्षेत्रातली अवजड वाहतूक आहे, या अवजड वाहतुकीमुळं तळेगाव दाभाडे नागरिक आहेत, त्याबरोबर मावळ तालुक्यातील नागरिकांचा श्वास गुदमरतोय. पण 45 मीटरच्या रस्त्याचा प्रश्न सोडवणं फार महत्त्वाचं आहे की नवला कोंबरे ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तर तुम्ही शनिवार रविवार आणि इतर दिवशी जाऊ येऊ शकत नाही. त्याबद्दल काय सांगा? मी पूर्वी पण सांगितलं की तिथल्या काही एजंटनी रस्ता तो अडवला होता. आता त्याच्यात मला जायचं नाही, परंतु त्याचं कामही पूर्ण करायला MIDCने टेंडर प्रक्रिया सुरू केली, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. 90% शेतकऱ्यांनी पैसेही घेऊन गेले, 10% शेतकरी राहिले, त्यांचे पेमेंट अदा करण्याच्या संबंधित विभागानं तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळं तिथल्या कामाला आता प्रगतीपथावरती घेऊन ते 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचं मी स्वतः नवला कोंबरे गावात जाऊन ग्रामस्थांना आश्वासित केलं आणि त्या पद्धतीनं तिथली प्रक्रिया सुरू आहे. परंतु तात्काळ आता लगेच उद्याच्या उद्या तो रस्ता होईल का तर नाही. त्या रस्त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर द्यायला साधारणतः अजून महिना सव्वा महिन्याचा कालावधी जाईल. काम पूर्ण व्हायला 5 ते 6 महिने तिथले जाणार आहेत. परंतु तात्काळ तळेगाव चाकण रस्ता असेल किंवा जिथं जिथं खड्डे पडलेत ते बुजवायला काय अडचण नाही आहे ना. यांनी खड्डे बुजवणं, साईड पट्ट्या भरणं हे तर किमान काम करायला पाहिजे. हे काम करण्याकरता सुद्धा जर काही आडेवडे घेत असतील, नागरिकांच्या जीवाशी खेळत असतील, तर मी सरकारमध्ये असलो काय नसलो काय मला काय त्याची घेणं नाही आहे. जिथं रस्त्यावरती लोक उतरतील मी तिथे त्यांच्यासोबत उतरणारच आहे. अण्णा, रिंग रोडचं काम सुरू झालेलं आहे, पण आता गडकरी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले रस्ते केलेत. वारंवार तुम्हीही पावसाळी अधिवेशनामध्ये या रस्त्याचा प्रश्न उपस्थित करताय, पण रस्ता न होत असल्यामुळे बरीचशी डेव्हलपमेंट पण थांबत आहे असं नागरिक तळेगाव दाभाडे चाकण जो मार्ग आहे की जिथून चाकणपासून जर आपल्या तळेगाव दाभाडेपर्यंत 31 मिनिटाचा रस्ता आहे, पण 3-3 तास लागतात. तळेगाव चाकण रस्त्याचं टेंडर निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे बघा, तुम्हाला सांगतो, एखादं काम इमिजिएट लगेच मंजुरीला जातं किंवा लगेच त्याच्यावरती निधीची तरतूद होती अशातला भाग नाही. ते DPR तयार करून त्याच्यावरती ब्लॉक इस्टिमेट तयार करून त्याचं डिटेलिंग इस्टिमेट करणं आणि टेंडर प्रक्रियेपर्यंत नेणं, त्याला मान्यता राज्य सरकार केंद्र सरकारच्या घेणं, या सगळ्यात बाकीच्या फॉरेस्ट असेल किंवा वेगळ्या डिपार्टमेंटच्या परमिशन घेणं, ह्या कालावधीत 2 वर्ष जातात. कुठलंही काम तुम्ही घ्यायला गेलं तरी, छोटं काम असेल किंवा एखाद्या जागेवर लिमिटेड जागेत प्रोजेक्ट असेल तर त्याला लगेच 6 महिन्यात सुद्धा सगळी प्रक्रिया पूर्ण होते. परंतु जवळपास 45-50 किलोमीटरचा रस्ता होताना त्या सगळ्या प्रक्रियेला 2 वर्षाचा कालावधी गेला. अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याला ठेकेदार किंवा जी एजन्सी येणार आहे ती BOT तत्वावरती येते आणि त्यातून त्यांनी डेव्हलप करायचं आणि टोलमधनं त्याची वसुली करायची. अशा पद्धतीचं तो संपूर्ण रस्त्याचं काम हे काही दिवसामध्ये सुरू होईल. कालावधी गेला, परंतु ते काम तडीच नेलं याचं नक्की आम्हाला समाधान आहे. अण्णा, जांभवडेच्या नागरिकांनी तुम्हाला त्या खड्ड्याबद्दल सांगितलं होतं, तुम्ही ठेकेदारांना सूचनाही दिल्या होत्या, पण त्या खड्डे इतके मोठ्या आकाराचे झालेत की कुठली गाडी व्यवस्थित चालवता येत नाही. ठेकेदाराबद्दल काय सांगाल? हे बघा, तुम्हाला सांगतो, कुठल्याही गावात तुम्ही काम करा, कुठल्याही मुख्य रस्त्यावरती काम करा, ज्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ रोड अडवतात तिथलं काम तो ठेकेदार सोडून निघून जातो. तो काय तिथं त्याच्या मशिनरी किंवा लेबर मॅनपॉवर थांबून ठेवत नाही, का तर त्याला दिवसेंदिवस त्याचे जे चार्जेस चालू असतात, त्यामुळे तेवढा पॅच सोडतून तो पुढे निघून जातो. ती परिस्थिती जांभवड्यातली झाली. जांभवड्याचा हॅममधून रोड मंजूर झाला होता 2016-17ला. त्याचं काम पूर्ण झालं 21-22ला आणि तो मधला जांभवड्यातल्या ग्रामस्थांनी काय तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी तो रोड अडवला. त्याच्यात ते तात्पुरते खड्डे मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितले, त्यांनी ते भरले, त्याचेही त्याला पैसे मिळाले नाही. त्यामुळे ते तात्पुरतं काम करून चालणार नाही. आता त्याच्यावरती नवीन परत इस्टिमेट करणं, नव्यानं परत त्याच्यावरती फंड टाकणं आणि मग तो मजबूत तेवढ्या दर्जाचा करण्याचं काम करायला अजून मला काही दिवस जातील. पण तात्पुरते खड्डे मी तिथल्या कंपनीला सांगितलं की ते बुजून घ्या. कुठंतरी गाववाल्यांनी अडवलं किंवा एखाद्या शेतकऱ्याने अडवलं तर त्यामध्ये आमचा दोष नाही आहे किंवा ठेकेदार अधिकाऱ्यांचा दोष नाही. त्यामध्ये समंजसपणाची भूमिका घेऊन त्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि ते काम पूर्ण करायला पाहिजे. एखादं काम पूर्ण करताना 100-200 मीटरचा रस्ता राहतो आणि त्याच्यावर खड्डे पडले तर तो माझा दोष नाही आहे. जे एखादं काम मी 2 किलोमीटरचं करत असेल तर स्टार्ट टू एंड पूर्ण काम होत असेल आणि त्यावर खड्डे पडले तर 3 वर्षाचा कालावधी असतो ठेकेदाराला. 3 वर्ष त्यांनी खड्डे बुजवले पाहिजे, त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे, त्याची व्यवस्थित डागडुजी करून तो चांगल्या पद्धतीचं ठेवला पाहिजे. हे ठेकेदाराच्या नॉर्म्समध्येच आहे. पण अधिकारी ठेकेदार संगनमत झालं
तर काय शेवटी रस्त्यावरती उतरायची वेळ येतील काय वरती. अण्णा, पावसाळी अधिवेशनामध्ये तुमच्या हत्येचा कट रचल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय चौबे साहेबांनी SIT स्थापन केली आणि याबद्दल काय सांगाल? त्या आता गृह विभागाकडनं आदेश आल्याप्रमाणे इथले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी जी SIT गठीत केली ते त्यांचा आता तपास सुरू करतील. मला वाटतं की काही गोष्टी अशा उघडपणे बोलणं योग्य नाही आहे. त्यांचा तपास सुरू झाला आहे. बघूया काय तपासामध्ये निष्पन्न होईल, झाल्यानंतर बोलूया. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके वारंवार विकास कामाला भेट देऊन दर्जेदार काम झालं का नाही याची पाहणी करत असतात. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेची जी इमारत आहे टोलेजंग, या इमारतीमधलं फर्निचर असन, या कामाचा दर्जा असन, स्वतः येऊन पाहत आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.